प्रभाग क्रमांक 20 मधील विकास कामांचा धडाका सुरूच. अद्ययावत केलेल्या शाळेत मज्जाव केल्याचा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा खळबळजनक आरोप. निवडणुकीतील जय पराजयाचा विचार न करता प्रभागातील जनतेसाठी विकास कामे सुरूच ठेवण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक 20चे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी व्यक्त केला आहे. मात्र अत्यंत मेहनतीने आणि पाठपुराव्याने अद्ययावत केलेल्या महापालिका शाळांमध्ये आपल्याला जाण्यापासून मज्जाव केला जात असून मुख्याध्यापकांना धमकीचे फोन येत असल्याचा खळबळजनक आरोप थोरात यांनी केला आहे. गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या धर्तीवर दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने योगेंद्र थोरात यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला. या माध्यमातून प्रभागातील सर्व महापालिका शाळांचा कायापालट करण्यात आलेला आहे. विशेषतः महापालिका शाळा क्रमांक 7 मध्ये अत्याधुनिक टफ कोर्टचे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. यासोबतच आगामी काळात विद्यार्थ्यांसाठी स्विमिंग टँक, पोहण्याचा तलाव देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विकासाचा हा धडाका सुरू असतानाच काही घटकांकडून या कामात अडथळे आणले जात असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. ज्या शाळांच्या प्रगतीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतली जाते त्या शाळेत जाण्यापासून मला रोखले जात आहे. एवढंच नव्हे तर शाळेच्या मुख्याध्यापकांना धमकीचे फोन येत आहेत असा आरोप त्यांनी यावेळेस केला आहे. मी लोकप्रतिनिधी असलो किंवा नसलो तरी प्रभागाचा विकास हीच माझी प्राथमिकता आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उभारलेल्या प्रकल्पांमध्ये राजकारण आणणे दुर्दैवी आहे. अशा धमक्यांना मी डगमगणारा नाही आणि विकासाची गंगा अशी सुरू राहील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला आहे. मिरजमधील प्रभाग 20मध्ये जसा मी निवडणुकीच्या आधी शब्द दिलता की इथल्या शाळा प्रायव्हेट शाळेपेक्षा चांगल्या होतील, त्या झालेलेच आहेत. कोणत्याही भागात पाण्याची व्यवस्था कमी पडणार नाही, रस्त्याची कमी पडणार नाही. आणि आज तुम्ही पाहत आहेत की निकाल लागून 100 दिवस होऊन गेले, आपली कामं चालूच आहेत. गावात काही कामं चालू आहेत, खाज्या वस्तीत चालू आहे. तर माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं काम म्हणलं तर या भागातल्या शाळा मी चांगल्या डेव्हलप केलेल्या आहेत. घाटावरची 20 नंबर शाळा असेल, 13 नंबर शाळा असेल, 25-26 नंबर शाळेला परवा आपण बघितलं तर वर रूफटॉप नव्हता, कोबा नव्हता, मागं व्यवस्था नव्हती, पेविंग बाग होती, तेही काम झालेलं आहे. आणि आता हे सगळ्यात महत्त्वाचं काम, माइलस्टोन काम म्हणलं तर हरकत नाही की नगरपालिकेतल्या शाळेतल्या मुलांसाठी टर्फ कोर्ट म्हणजे आपण बघत असाल की आज सगळीकडे फॅशन आलेली आहे. टर्फ कोर्ट रात्री लाईट लावून वगैरे खेळतात. तर अशीच आपली गोरगरिबांची पण मुलं खेळावीत यासाठी हे टर्फ कोर्ट मी 6 महिन्यापूर्वी खाडेसाहेबांच्या निधीतून मंजूर करून घेतला होता आणि आज त्याचं काम बऱ्यापैकी फायनलला येतं आहे. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून पण आपण स्विमिंग टँकचं एक नियोजन केलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे तोही लवकर उभारेल. तर हे नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना टर्फ कोर्ट असतील, स्विमिंग टँक असतील, सायकल असतील, चांगले युनिफॉर्म असतील, हे देण्याचा पूर्ण प्रयत्न मी केला. दुर्दैवानं इलेक्शनला आपला पराभव झाला तरी मी माझं कोणतंही काम थांबवलेलं नाही आहे. हे सगळी कामं चालूच आहेत. मात्र शाळामध्ये मलाच प्रवेश नसतो, मुख्याध्यापकांना धमक्या दिल्या जातात की थोरातला शाळेत घ्यायचं नाही. पण हे भारत हा देश संविधानानं चालतो, इथं कोणीही कुठलाही प्रवेश करू शकतो. आम्ही काय बाहेरच्या देशातनं आलेलं नाही. आणि मी शाळेत का जायचं नाही. तर आज तुम्ही पाहू शकता की यांच्या स्वतःच्या प्रायव्हेट शाळा आहेत आणि त्या खूप चांगल्या पद्धतीने चालावं म्हणून हे सगळं चालू असतं. पण मला नक्की माहीत आहे की प्रशासन आणि नागरिक हे सगळं मोडून काढतील आणि आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की नगरपालिकेच्या शाळेतल्या मुलांना जास्त फॅसिलिटी मिळतील. माननीय महापौर धीरज सूर्यवंशी असतील आणि सगळेच पदाधिकारी असतील यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि पुढच्या भविष्यात 1-2 वर्षात नगरपालिकेच्या जशा मी माझ्या प्रभागात शाळा केलेल्या आहेत तशा सगळ्या महापालिका क्षेत्रात झाल्याशिवाय राहणार नाही.